to share. Please do like, share and subscribe to our channel, and don't forget to hit the bell icon and share your views in the comment section. Thank you. नमस्कार. DSP आयोजित क्रिकेट नॉट आउट विथ लेजंड या कार्यक्रमामध्ये मी कुशल कुंदर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आपण ह्या कार्यक्रमामध्ये सर्व एक महिन्यापासून आपण पाहतोय महान खेळाडूंची मुलाखती घेतली. ह्या इंटरव्ह्यू मागे आपण या सर्व क्रिकेटर्सची जर्नी ऐकली. ह्यांनी क्रिकेट खेळता खेळता त्यांनी आपलं करिअर कसं सेट केलं आणि आत्तासुद्धा अबाव 40च्या मॅचेस खेळतात आणि लेजंड्स होते. हे लिव्हिंग लेजंड्स आहेत ज्यांनी आपलं टॅलेंट दाखवलं त्या काळी आणि आत्तासुद्धा या खेळाडूंचं नाव का घेतलं जातं मुंबईभरामध्ये हे आपण त्यांची जर्नी त्यांच्या तोंडातून पूर्णपणे आपण ऐकली होती. तेवढंच नव्हे तर या मुलाखतीमधून आपण आत्ताच्या खेळणारी जी पिढी आहे व अपकमिंग यंगस्टर्स आहे यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेवढंच नव्हे सर्व इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहिलं मुलाखतीमध्ये पाहिलं सर्व खेळाडूंनी सांगितलं आज त्यांनी उच्च दर्जाचं क्रिकेट का खेळलं. कारण टिळकनगर वसामध्ये प्रॅक्टिस करता करता त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून जी खेळपट्टी तयार केली गेली होती प्रॅक्टिससाठी जे आयोजन करायचे प्रॅक्टिसचं डेली संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यानमध्ये ते 2 व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आवर्जून सर्व मुलाखतीमध्ये सर्व लेजंड्सनी नावं घेतली होती ते 2 दिग्गज आज आपल्यामध्ये असणार आहेत. मी आज त्यांना आमंत्रित केलं आहे आणि आज हा कार्यक्रम आम्ही वेगळ्या पद्धतीने आयोजित केला आहे. आज आम्ही लाईव्ह शूटमध्ये जाणार आहोत आणि आम्ही ऑन फ्लोर आम्ही हा मुलाखती घेणार आहोत. तर माझ्याबरोबर आहेत आज 2 असे दिग्गज ज्यांनी हे सर्व खेळाडूंना घडवलं. ह्या सर्व खेळांच्या मागे उभे राहिले. प्रॅक्टिस देताना त्यांना सुद्धा एक खेळपट्टी तयार करून दिली. त्या खेळपट्टीवर खेळले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळले आणि आज त्या लोकांनी मुंबई गाजवली. तेवढंच नव्हे तर ह्या खेळाडूंनी चांगल्या चांगल्या प्रॅक्टिस देताना चांगल्या खेळाडूंना घडवलं. त्यांना प्रोत्साहित केलं. फिल्डिंग कशी करावी आउटफिल्डला फिल्डर्सला तेवढ्या चांगल्यापैकी अरेंजमेंट करून दिली आणि ते कायम त्यांनी स्वरूपी ठेवलं होतं. मी तुमच्यासमोर घेऊन येतो ॲग्नेल फर्नांडिस आणि आनंद शेट्टी सरांना. तर माझ्याबरोबर आहेत आनंद शेट्टी सर आणि ॲग्नेल फर्नांडिस सर. मी प्रथम आनंद शेट्टी सरांना विचारतो. आनंद शेट्टी सर, प्रैक्टिस जो विकेट आपने बनाया, विकेट पे आपने इतने प्लेयर्स को इंट्रोड्यूस किया, आप क्या बताओगे और क्या बोलोगे इस विकेट के बारे में? सच्ची बोलो तो मेहनत तो मैं एग्नेल और वैभव फर्नांडिस वैभव हारोड़े ये हम लोग ने बहुत कुछ बोलेगा तो जान डाला था इसमें. वो विकेट असली में हम लोग का नहीं था. हम लोग का असली में क्या हो गया था कि जो ये रोड पे खेलते थे सचिन सावंत को मालूम होगा तो इधर उठे बच्चे तक निकाला था हम लोग ने पुलिस वाले की तरफ से. फिर बाद में बोला विकेट बनाएगा करके विकेट बनाया तो एक छपरी विकेट बना था. उसमें पूरा 9 नंबर का 7 था यानी कि सुधीर पेटकर, सतीश शेट्टी, सुरेन, बाला बिला लोग है ना. अग्नेल तो है ही वो उसका तो बारे में क्या बोलूं. उसके बाद जब विकेट एक अच्छा बनाया तो नीलेश मेहता ने बनाया था. नीलेश मेहता का नीले हम लोग उसको नीले बोलते हैं. तो नीलेश मेहता ने एक विकेट बनाया था और विकेट बनाने के लिए उसने चुम्बुर जिमखाना से वो मामा था ना हम लोग मामा बोलता था उसको. वो अभी आए के नहीं मालूम नहीं उसने ले गया था. तो हम लोग उधर रीड कर रहा था कि कैसा विकेट बनाता है. उसमें गुस्सा मिट्टी पानी ये सब है ना. हम लोग खाली ना उधर रियल बोलने जाएगा तो हम लोग उधर ड्रिंक्स भी ले रहा था उधर विकेट में. मगर वो मामा आइडिया इतना अच्छा दिया था. वो विकेट बनाने का अच्छा मट्टी नंदू कदम आपको मालूम होगा. नंदू कदम आरटी कदम का छोकरा उसने नंदू कदम ने भी मट्टी हम लोग के लिए दिया था. तो इतना कड़क विकेट बनाया. उसके बाद सचिन सावंत 10 नंबर से पानी ओपनेटर से हम लोग पानी लेते था. हाँ तो उसके बाद सचिन सावंत ये बच्चे लोग थे
मगर सचिन सावंत 10 नंबर से हम लोग को पानी के लिए हेल्प कर रहा था। सैटरडे को हम लोग मस्त उसको रोलिंग बिलिंग करता था। दूसरा दिन संडे को 5:30 बजे उठ के जाता था। पापा बोलता था मेरा, हाँ बंगी लोग जा रहे हैं करके 3 जन, कौन, मैं, एग्नेल और वैभव। तो बोला हाँ पापा, हम लोग इतना यानी कि उसको एक किया। मगर उसके बाद विकेट ही था, क्यों उतना मेहनत करता था हम लोग। उसके बाद ऐसा नहीं कि बबली भी आता था, मालूम है ना, हेल्प करने के लिए। तो बबली इन लोग सब आता था हेल्प करने के लिए। और ये सचिन सावंत इन लोग सुबह सुबह उन लोग भी ये बबली अपना इसका नाम क्या है, किसका? सचिन किधर है? अरे नेपाली का नाम क्या? सूरज भंडारी। सूरज भंडारी, सॉरी यार, सूरज भंडारी ये सब आता था हेल्प करने, रोलिंग करने को, ये करने को। तो इतना मस्त विकेट था ना, सच्ची बोलता ना। और इन लोग को इतना अच्छा लगता था सचिन, है ना, यानी विकेट का एक हम लोग के तरफ से तो बहुत ही मेहनत कर होगा और अच्छा लगता था। आते थे 50-60 आदमी खेलने के लिए, वही बच्चे लोग रहे। तो लेकिन 2 बार बैटिंग ऐसा हो सकता है, मगर क्योंकि तभी बॉलर भी ऐसे था ना, सचिन शक्ति था, एग्नेल फर्नांडिस भी बॉलिंग करता था, और पुष्पा इन लोग सब लोग आते थे। ऐसा यानी कि इतना मजा आता था, सच्ची बोलता है। तो मैं एग्नेल सर के पास आता हूँ। एग्नेल सर, ओके, एग्नेल सर मराठीमध्ये आपल्याशी बोला. एग्नेल सर, खेळपट्टी खेळताना तुम्ही बनवली, जसं आनंद शेट्टी सरांनी सांगितलं, खेळपट्टी जेव्हा तुम्ही बनवायला जायचे, आनंद शेट्टी सरांचे वडील सांगायचे 3 भंगी गेले. पण मी आज हक्काने सांगू शकतो, जेव्हा तुम्ही 3 भंगी गेले हे त्यांच्या वडिलांनी सांगितलं, पण तुम्ही तिघांनी जी खेळपट्टी तयार करून दिली आहे, त्या खेळपट्टीवर जे प्रॅक्टिस तुम्ही घडवलं आणि तिथून घडलेले प्लेयर आज मुंबईभरात स्टार्स आहेत. आत्ता सुद्धा त्यांचं नाव आवर्जून घेतलं तर सर, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मी फक्त एकच म्हणू शकतो की काय माहिती आहे, आम्ही जे विकेटमध्ये एवढी आम्ही जीव टाकला की काय माहिती आहे, आमच्या फक्त आम्हाला नाही की आमच्या कॉलनीच्या पोरांना आम्ही कधी पुढे घेऊ शकतो की की चांगले प्लेयर आम्ही नाही कुठे खेळू शकतो, पण हे पोरं जी आजकालची पोरं ते त्यांना तरी खेळू द्या. तर काय ते मला काय माहिती आहे, एवढं बरं वाटते ना की आजकालची जे आमच्याकडे प्रॅक्टिसमध्ये पण एकच आहे की एवढं स्ट्रिक्ट प्रॅक्टिस की मी कोणाचं ऐकायचं नाही, आम्ही कोणाला ऐकायचं नाही, की जे आहे ते सरळ समोर प्रॅक्टिस सगळे बघायचे घरात ना की ह्या 4 माणसं आउट झाली तर आम्ही उशिरा येणार. पण त्याला सर काय करायचो आम्ही की लांब पाठवायचो का, तो बघून येतोय कुठून घरात ना, मग त्याला शिक्षा एक म्हणजे अशी की त्याला पण समजू दे ही प्रॅक्टिस म्हणजे हे मस्करी नाही, ही एक स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. पण आजकालचा मोबाईलचा जमाना आहे, तर काय हे मस्करी चालते, मग त्यामध्ये अर्थ नाही. तू कुठल्या प्रॅक्टिसमध्ये कोणाचं हे नाही आहे की क्रिकेटमध्ये एवढं लक्ष नसते. तेव्हा आमच्यामध्ये आम्हाला खूप राग यायचा, कोणी कॅच सोडली तर मग आम्हाला राग यायचा का, मग त्याला तिकडनं काढून मागे पाठवतो, म्हणजे तो शिकेल, थर्ड मॅन म्हणजे तो शिकेल की का. असं शिकल्यानंतर आज बघा किती आमच्या बरोबर प्रॅक्टिस करणारे जेवढी पोरं होती आज चांगले खेळतात. मूळ मला प्रवीण नायर आहे, सचिन सावंत आहे, संतोष साटेलकर आहे, सूरज भंडारी आहे, असे किती प्लेयर आहे ना, चांगले प्लेयर खेळून. आणि चांगले प्लेयर आमच्याकडे प्रॅक्टिसला यायचे. कोण नाही, नरेश सावंत यायचा, विलास सावंत यायचा, चांगले प्लेयर येऊन खेळून गेले. पण आम्हाला काही हे नाही, पण आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये की आम्हाला येऊ द्या, खेळू द्या, आम्हाला हे नाही, पण आम्हाला विकेट बनवायचं ते आमचं मोठं हे करू बस. तर मी आनंद शेट्टी सरांकडे येतो. सर, सबको पता होगा या नहीं होगा,
तिलक नगर को तो 100% पता है क्या मैन विद द गोल्डन आर्म्स ऑफ तिलक नगर सतीश शेट्टी सर आपके ब्रदर है। पर वो जब प्रैक्टिस को आते थे तभी भी आप आपका रूल कभी तोड़ते नहीं थे। आप जिस प्लेयर्स को एक समान यूज करते थे मानते थे उसी तरह से सतीश शेट्टी सर को भी आप बोलते थे वो कभी भी आवे तो पहले फील्डिंग करेगा, सबके लिए रूल आप। तो उस बारे में आप क्या बताओगे? सतीश शेट्टी मेरा भाई है, वो अपार्ट है, वो अलग है। मगर जब प्रैक्टिस के टाइम पे मैं किसी को नहीं इंटरफेयर करता था, मैं कीपिंग करता था, सतीश शेट्टी बॉलिंग करता था, मेरे को भी बहुत अच्छा लगता था। न्यू बॉल है ना, न्यू बॉल मैं डेली धारावी से लेके आता था, न्यू बॉल और एक अग्नेल वो टकला बॉल, ये दोनों को पहला देता था, बाद में और 2 बॉलर रहता था, कोई भी समझो। मैं सतीश क्यों मैं कीपिंग कर, मगर रमा आता था तो मैं निकालता था वहां से, क्यों रमा रमा है, रमा और चेतन चाचा को कंपेयर नहीं कर सकता कोई भी। कीपिंग के लिए बोलता है, दे आर बोलते ना ब्यूटी है ना, ब्यूटी वैसा था। मैं सतीश शेट्टी को कीपिंग करते करते मैं रीड किया उसको, क्यों क्या डालता है अंदर बाहर, क्या डालता है वो सब मैं आज का तारीख में नहीं कर सकता, उठे बच्चे नहीं कर सकता कीपिंग के लिए, मगर इतना गारंटी था उसका बॉलिंग। अभी मेरा भाई का मैं तारीफ ज्यादा नहीं कर सकता भी बोलता है, यू आर वन ऑफ द बेस्ट बॉलर, रियल बोलेगा तो। अग्नल के साथ होता, क्रिस इधर है तो उधर से डालता था, मजा आता था उसको भी कीपिंग करने को वैसा है। तो रूल्स है ना मेरा सतीश शेट्टी के लिए भी लेता। मैं एक इंसिडेंट बताता हूँ आपको, राज कपूर का टूर्नामेंट था, अब बोलना नहीं चाहिए कि नरेश सावंत ये वाज हम लोग, मेरा तो बॉस है वो, जो कॉलोनी का टॉप बैट्समैन है, वो आया था, बैट उठाया, मैं बोला बैट रख, तो दूसरा ऐसा समझो ये बच्चे लोग के जैसा है ना, ऐसा 50 अपना सॉरी प्लेयर लोग के जाओ ना, बैट रख दिया उसको, टूर्नामेंट उधर ना, इधर नहीं है ना, हाँ उधर ऐसा था मेरा, स्ट्रिक्ट था मैं, एकदम स्ट्रिक्ट था, मैं किसी को नहीं पूछता था। विकेट में मेहनत मैं एग्नेल वैभव, हम लोग कितना था, बाद में मेरे को ये लोग पानी पीने वो अलग था, 7 नंबर से आता था, पहले ओपनर रहता था मेरे को, हम लोग बकेट तक उठा ले पानी, यहाँ से 9 नंबर से बकेट तक उठा के लेके गए। मेरे को कैसा नीलेश बबली इन लोग भी बहुत हेल्प किया, नहीं करके ये गुस्सा मालूम है आपको, अमरमाल सिग्नल में शिवसेना का ऑफिस के वहां से लेके आता था नीलेश बिल्लू सर, समझे ना। तर येस अँगल सर मी तुमच्याकडे येतो। अँगल सर भुसा निलेश सरांनी तुम्हाला प्रोत्साहित केला विकेट बनवायला, 9 नंबर पासून सह्याद्री मैदानात तुम्ही आतमध्ये आले, तुम्ही तुमची पूर्ण जीव लावला विकेट बनवण्यासाठी। सुंदर खेळपट्टी जी तुम्ही तयार केली ती आत्तापर्यंत आत्ताची पिढी म्हणजे मी सुद्धा त्या खेळपट्टीवर खेळतो, अनेक सामने त्या खेळपट्टीवर खेळले गेले, तिथून अनेक प्लेयर्स आले तुमच्या काळात आत्ताच्या काळात येतात आहेत, तुमची परंपरा आता सुद्धा काही मुलं पुढे नेतात आहेत। सर त्या खेळपट्टीवर ज्या स्पर्धा असायच्या तेव्हा तुम्ही काय करायचे? म्हणजे आमच्या टायमाला जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा आमच्याकडे ते हे बोरिंग काय केलं नव्हतं, आम्ही स्वतः मेहनत करून सगळं आणलेलं। अबव 40 पण टुर्नामेंट झालेली तेव्हा पण आम्ही आमच्या सुपर सेव्हन्स क्रिकेट क्लब तर्फे भले आमच्या टीममध्ये सतीश आणि मी होतो, बाकी कोण ट्रेन होतं, कारण काय तेव्हा कोणाकडे असं हे नव्हतं फोन नंबर वगैरे की मित्रांना बोलवायचं की काय पण तेव्हा मोहम्मद होता, श्रीकांत पै होता, चंदू होता 7 नंबरचा, 111 मधला आपला हेमंत होता, हे आम्ही सगळे मिळून असे खेळ मी एक टीम बनवली, त्यांनी निलेशने ठरवली अबव 40, तर ते अबव 40मध्ये आम्ही फायनल मारली आणि फायनल मारली तर एवढं आनंद झाला की बाबा आता नंतर मी बोललो बाबा आता क्रिकेटला मी सॉरी नमस्कार, पण आजकालच्या क्रिकेटमध्ये मी बघतो ना की फक्त हे लोकांचा शो शायनिंग होते आणि काही नाही, फक्त यांचा मोबाईल आणि ते काय जीवपासनं कोण खेळत नाही आणि मेहनत करतो कोण भरतात आणि पैसे खातो कोण भरतात,
अरे हे नाही, आता तुम्हाला बोरिंगचं तुम्हाला पाईप दिलंय, सगळं काय दिलंय तुमच्याकडे, आता एवढी सोय आहे. अरे तुम्ही मेहनत करा, करून दाखवा मला, तर तुम्हाला मी मानतो. आणि चांगला खेळा. आजकाल काय फक्त पैशाकडे, क्रिकेट म्हणजे हे पैशाचा खेळ झाला आहे आणि काय नाही बस. आणि म्हणून मी कधी येत नाही मैदानात, फक्त बघितलं मी परत येतो. कारण का मला मान माहिती आहे, अरे आम्ही सेमीफायनल आलो, आमची किती वाटावाटी काय करणार, बस हे चालते, अजून काय नाही. आमच्या टायमाला आम्ही कधी हे केलं नाही वाटावाटी, आम्ही जीव तोडून आम्ही जे ह्याला आनंद माहिती आहे, मी जे कॅच घेतले ना ते कोणी सांगू शकत नाही. इव्हन रमेश शर्माला विचारला, रमेश शर्माची कॅच घेतली ना, तो रमेश शर्मा पण हाडवडला, मी कुठे उभा होतो आणि कुठून धावून मी कॅच घेतली. ते पण मी तुम्हाला सांगतो की एवढं पियालेलो तरी पण मी घाबरलो नाही. हा, थँक्यू. आनंद शेट्टी सरांकडे येतो. सर, ये जब प्लेयर्स जो मुंबई के लिए टॉप प्लेयर्स जैसे सतीश शेट्टी सर हुए, रमेश शर्मा सर हुए, सर आप लोग को कभी अपॉर्चुनिटी प्रेसी में खेलने का मिला नहीं? मिला सर, उस बारे में क्या बोलोगे फिर? नहीं मिला बोलेगा तो रमेश शर्मा मेरे को बहुत ये कर रहे थे, क्यों मालूम है, विकेट कीपर एक रमा था, प्रेसी का बोलेगा तो वो किंग था, किंग. अगर रमाकांत नहीं रहेगा तो मेरे को लेके जाता था. क्यों? मैं एक टूर्नामेंट खेला था ये अपना घाटकोपर मानिकलाल में, उस वक्त पुरपा का नाम सुना है आपने? ज्ञानेश, हाँ जो सर, हाँ ज्ञानेश, ऐसा फाल्क और रमेश शर्मा और पदिया, तो मेरे को लेके गया था और मेरे को जॉन्डिस हो गया था तभी. तो मैं बोला मेरे से नहीं होएगा. रमेश शर्मा ने घसीट के लेके गया, हम लोग 3 राउंड जीता, मगर उधर 5 राउंड का ये था, सेमीफाइनल हार गया. मगर 3 राउंड में मैंने 3 स्टंपिंग किया, यानी कि वो पदया हो या ज्ञानेश हो, किसके लिए भी अभी याद नहीं आ रहा इतना, मगर उस टाइम पे इतना रमेश शर्मा को एक कॉन्फिडेंस था कि ये कर सकता है करके. और रमेश शर्मा इज ए फाइटर, वो तो उसको बोलने की जरूरत नहीं है. और वो ऐसा है ना, ऐसा नहीं तो ऐसा निकालेगा ना, कुछ इतना खड़ूस था वो फाइटर. क्रिकेट के लिए जान डालने वाला रमेश शर्मा था. बाकी लोग कैसे हैं, ये जान दे रहे, ऐसा नहीं. रमेश शर्मा ऐसा नहीं, निकालो ऐसा था. रमेश शर्मा इज ए फाइट एज ए कैप्टन और एज ए क्रिकेटर, वो वन ऑफ द बेस्ट है. मैं आज भी उसका तारीफ करता हूँ. क्यों? मैं चुनावटी का एक आपको बताता हूँ. हम लोग गए मैच खेलने को गया था, एंट्री फी नहीं है, बाइक में लेके गया था मेरे को, तो एंट्री फी नहीं है. बोला अरे रमेश एंट्री फी नहीं, हम लोग खेलेगा, अपन खेलेगा, जीता तो जीतते जाएगा, हार गया तो बाद में निकल जाएंगे करके. तो हम लोग हार गया पहले राउंड में. तो उन लोगों ने पूछा एंट्री फी, अभी आता है पर्स गिर गया, यानी कि इतना दिया बाद में, वो अलग बात है. और उस टाइम पे नहीं था ना वैसा. और क्रिकेट के बारे में रमेश शर्मा, उसके बाद मैं बोल नहीं सकता क्योंकि मैं देखा है, इज ए फाइटर. वैसे सतीश शेट्टी, सतीश राणे, रमा, ये सब गाय बोलेगा तो उन लोग को वो सब मच नहीं चलते उन लोग को ऐसे. और बाकी अविनाश यादव, वो भी तो खतरनाक गया, शैलू, हाँ. तो ऐसे ना उन लोग को देखा है मैंने, उनके साथ खेला नहीं है मैं ज्यादा. इसके साथ अविनाश यादव, क्योंकि उन लोग का टीम ही साइड ही ऐसा है, आनंद शेट्टी नहीं बैठते उसमें ऐसे. पर आनंद शेट्टी नहीं बैठते, पर कोच आप भी तो थे इन सबके. अरे नहीं, देखो नहीं, आपने विकेट बनाया, आप प्रैक्टिस लेते मेरे थे, साथ बच्चे लोग भी था, ये तो मेरा भाई है. एग्रीड है. आप एग्नेल सर, वैभव सर, आपने विकेट बनाया, हाँ. जान दिया विकेट के पीछे, हर दिन प्रैक्टिस लेते. हाँ. वो प्रैक्टिस जो आपने लिया सिस्टमेटिक, उसके बाद कोच आप हो, कैप्टन मास्टरमाइंड रमेश शर्मा है, तो मेन कोच तो आप ही 2 हो और वैभव सर, ये 3 है. वैसा नहीं. रमेश शर्मा के बारे में देखो, ऐसा भी सीनियर लोग बहुत है, मंगेश अकाट्रो है, ये लोग है, वो सब नहीं. पर हम लोग का एज का इसमें रमेश शर्मा खड़ूस बोलेगा तो मांगता है जीतने के.
और हम लोग का 9 नंबर का जो सुपर स्लैमर्स का, उसमें सतीश शेट्टी को हम लोग सब जैसा वो बोलेगा वैसा ऐसा था। और अरे इसका एक इंसिडेंस है मस्त जान दो। तो क्रिकेट के बाद देखो हम लोग ने खाली विकेट बनाया, वो भी किसके लिए, कुछ इंसिडेंट्स के बारे में बोल रहे तो बता देना। हाँ, निकलेगा अभी। तो वो इसमें ना विकेट में ना सच्ची बोलता है, इसका भी ये है वो आने वाला था, नहीं आया, कल आएगा। और एक मैं है, और इसको भी बोल सकते हैं ना हम लोग। हाँ, इसका एक इंसिडेंस बताओ क्या। हम लोग ने सचिन आके बोला वाह वो तो स्टंप तो क्या गुजर लोग मस्त पैकी हम लोग गया, तीनों स्टंप, 3 उधर 3 इधर उखाड़ के इधर टेरेस में लेके आया। उन लोग ने 100 रुपये, उस टाइम का 100 रुपये बोलेगा तो बहुत बड़ा अमाउंट है। हम लोग ने गया सीधा बाटली लेके चल गए। यानी कि ऐसा स्टोरी भी था, वो इसका हिम्मत नहीं था कि वो विकेट पे स्टंप टोकने का। उसके बाद हम लोग छोड़ा, फिर मैकिया ने चालू किया, है ना, मैकिया ने चालू किया। वो उसने एक गलत किया, सीमेंट विकेट बनाया था। मैं बोल रहा था उसको, नहीं था, मैं इधर नहीं रहता था, मैं ऑफशोर में। पहले अपना वो नंदू कदम ने सीमेंट वाला विकेट बनाया था। नंदू कदम का एक सीमेंट विकेट बना के दिया था बारिश के लिए, अपन उसको बोला था मैं मत कर करके। नहीं सीमेंट विकेट उसने बना के दिया था। वो अलग इसमें बोलने को बोला, अलग इसमें बोलने को तुम्हारा याद नहीं रहेगा। मैं नंदू कदम को बोलता हूँ अलग अपना ग्रुप, लेकिन वो उसने विकेट पे ही बना था। और बाद में मैकिया ने वही विकेट पे सीमेंट डाला। मी ऐकण्याल सरांकडे येतो। सर तुमच्यानंतर मैकेने पिढी चालू केली, हो चालू केली। है की नाही? सर तुम्ही सुपर स्लॅमर ही स्पर्धा भरवायची, पावसाळ्यातली एक मोठी स्पर्धा म्हणजे एक वर्ल्ड कप त्या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? त्या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय सांगू, आता जे वयस्कर जे होते ना त्या टायमाला, की जे येऊन छत्री घेऊन विचारायचे की आज कोणाची मॅच आहे, तर कोणाची मॅच आहे मग आम्ही त्यांना सांगायचो। आणि इव्हन पावसाळा जर पाऊस पडत असेल तर प्रत्येक प्लेयरला फक्त चहा, आणि जर उन्हाळा असेल तर त्यांना शरबत द्यायचो। आणि प्रत्येक बिल्डिंगच्या मागे या पुढे प्रत्येक 2-2 पोरं आम्ही आमच्या बिल्डिंगची उभी राहायची, टेरिसवरती 2, प्रत्येक टेरिसवरती 2-2। कारण काय म्हणजे एवढं चांगलं वाटायचं। आणि ते अजूनपर्यंत फोटो आहेत, आता कोणाकडे आहेत ते आता अजूनपर्यंत माहीत नाही, पण एवढे चांगले फोटो होते ना। त्याच्यामध्ये अशोक सावंत पण होता, तो बिचारा आता नाही आहे, तो एवढं त्यांनी पण चांगला खेळायचा। आणि तो आमच्याकरता खरंच सुपरस्टार करता एवढा खेळायचा ना की त्याला टिळकनगरचा सुनील गावस्कर म्हणायचे त्याला। तर त्या टायमाला तो जे क्लासिक बॅटिंग त्याची होती, इव्हन तुम्ही पाहिजे तर नरेश सावंतला विचारा किंवा हेमंत मामुसकरला विचारला की अशोक सावंत कोण होता, असं माझं म्हणणं, अजून काही नाही। आणि प्रत्येकाला एवढं खुश व्हायचे ना की पावसाळ्यात आम्ही एवढं टुर्नामेंट 3 वर्ष केली, पण 3 वर्ष एवढं सक्सेसफुल झालो की त्यानंतर मग सगळे कामाला लागले। मग त्यानंतर आम्ही बोललो आता नाही, कारण काय कोणाला टाईम नाही। आणि तेव्हा काय खूप पोरं होती आमची बिल्डिंगची, आता तर तेवढं कोणाला हे नाही, कारण काय त्यांना मोबाईलची आता फुरसत नाही आणि बाईकची फुरसत नाही, मग काय करणार। आताची पोरं काय करू शकत नाही, जे आम्ही केलं ना हे पुढे काय करू शकतो त्याचं। सर तुम्ही जीव लावला, क्रिकेटची खेळपट्टी बनवली, तुम्ही अनेक क्रिकेटर्सला प्रॅक्टिसला येताना तुम्ही कुठल्याही खेळाडूला नाही म्हणलं नाही, तुम्ही त्यांना प्रॅक्टिसला उभं केलं, प्रॅक्टिस कशी असते शिस्तबद्दल ती शिकवली। आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा ते प्रॅक्टिस करत होते त्यांना प्रॅक्टिस करताना बघताना रमेश शर्मा सरांनी की अनेक टिळकनगरमधले जे संघ खेळत होते मुंबईच्या बाहेर, त्यांनी तसे प्लेयरला पिक केलं आणि त्या संघामध्ये खेळण्यासाठी। तर त्याचा पूर्ण श्रेय आम्ही हर एक मुलाखतीमध्ये घेतल्यानंतर आम्हाला एकच कळालं, काय आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो तिथे जेव्हा आम्हाला रमेश शर्माने बघितलं, त्यांचं मूळ कारण आहे तुम्ही 2 व्यक्तिमत्व, तुमच्या 3 व्यक्तिमत्व। वैभव सर आज आमच्यामध्ये नाहीत, या 3 व्यक्तिमत्वामुळे आज सूरजनी पण सुद्धा सांगितलं, मी तिकडे प्रॅक्टिसला येताना रमेशने बघितलं, प्रवीण नारनी सुद्धा सांगितलं मला तिकडे फिल्डिंगला बघितलं आणि मला संधी भेटली। आणि
त्यांचं मेन कारण म्हणजे या सर्व खेळाडूंच्या मागचे जर मेन कोच कोण असतील ज्यांना घडवलं असेल तर ते तुम्ही तिघ आहेत. तर आत्ताची खेळणारी पिढी व तेव्हाची खेळणाऱ्या पिढीबद्दल तुम्ही काय म्हणता? कम्पेअर करू शकत नाही. आता काय तेव्हाची पिढी म्हणजे काय माहिती आहे, जीव द्यायची. हे क्रिकेट म्हणजे आपलं सगळं काय आहे, भले काही पण असू, काय पण होऊ दे. पण आजकालच्या पिढीमध्ये काय की हे बघा की आता आपण पहिली मॅच जिंकलो, अरे आता आपल्याला किती मिळणार. सेकंड मॅच जिंकलो, आता नंतर किती मिळणार. आता सेमीफायनलला आलो, आपलं काय हे बाजूला काढायचं, जे आपण पैसे भरलेले ते साईडला. नाही पहिल्याचा आणि आताचा फरक, अरे पहिल्याचा आणि आताचा फरक आहे. पहिला कसा मैच जीतने का 1000 रुपये का तो 1000 रुपये का मैच जीतने का. आता पहिलाच मॅचने वाटावाटी चालू आहे, तर त्याच्यात इंटरेस्ट नसतो ना. सर्वांना माहिती आहे ना प्लेयरना की आपले को 100 रुपये 200 रुपये तो मिलेगा. तेव्हा तसा नव्हता. बेल काय का आम्ही बेल कुरमुरा चकना, तेव्हा असं नाही. 11 प्लेयर 12 प्लेयर असेल तर सवाव एक खंबा लेके आएगा 2 खंबा लेके आएगा असा होता. आताचा असा नाही. आता पहिला बोलेगा वाटावाटी कितना मिलेगा, असं फरक आहे. खूप खूप बोललो तर खूप फरक. एकदम जमीन आसमानचा फरक. मी पण स्वतः बोलतो. त्याच्यात माझा सतीश शेट्टी, सतीश राणे, रमाकांत हे याच्यात इंटरेस्टेड नव्हते पहिल्यापासून नाही. हारेगा तू चलेगा. सध्या साडेगलर पण असेल त्याच्यात, पण एक बोलतो हा सचिन चव्हाण पण असेल. यांना काय क्रिकेट खेळायचं आहे, क्रिकेट महत्वाचं आहे. तुम्ही असं जिंका ना, हे काय वाटावाटी लावलंय, समजलं की नाही. असं नाही, वाटावाटी नको. आपला हक्काने जिंका. गड जिंकतो ना आपण तसा. जय शिवाजी महाराज. खरंच, कारण त्यावेळेचे क्रिकेटर जेवढे सुद्धा होते ह्यांनी जिद्दीने क्रिकेट खेळला. अंतिम सामन्यापर्यंत कधी कॉम्फ्रो हा शब्द आला होता, पण भले ते खेळायचे तर पण जिद्द हे काय असतं या क्रिकेटर्सने दाखवली. तुम्ही सांगितलं तेव्हाची पिढी जिद्दीने खेळायची, आताची पिढी पहिला सामना झाल्यावर किती पैसे येतील म्हणून कॉम्फ्रो करतात. ही गोष्ट खरी आहे. आज क्रिकेट खूप फास्ट झालंय, क्रिकेटमध्ये खूप पैसा आलाय. त्या काळी नव्हता म्हणून त्या काळी टॅलेंटेड क्रिकेटर्स होते, त्यांच्याकडे क्रिकेटच्या पुस्तकातील सर्व स्ट्रोक्स होते. आजच्या तारखेत आपण पाहतो अनेक क्रिकेटर्स वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रोक्स खेळतात. कधी चेंडू लागला तर आपलं अस्त्र बाहेर काढतात, रिव्हर्स स्वीप किंवा काही वेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याचा. सर, आत्ता जी पिढी खेळते व येणारी पुढची पिढी असेल त्यांना तुम्ही काय निरोप देणार? आत्ताचा पिढी काय खेळतात ते मला माहित नाही, कारण मी बघत पण नाही तिकडे मैदानात जाऊन. पण पुढचा पिढी त्यांना हे पुढचा पिढी आता येणार आहे की नाही ते पण नाही माहित मला. तरी पण इतकाच बोलतो, जरा बघा समोरचा कसा टेक्निक पाहिजे ना, टेक्निक पाहिजे ना, आणि आवडटपणा नको, तेच पाहिजे, अजून काय नाही. बाकी आताच्या पिढीला बघून मी काय बोलू शकत नाही की पुढचा पिढी कधी येणार म्हणून, कारण मला वाटत नाही पुढचा पिढी येणार आहे काय क्रिकेट. कारण काय आजकाल अग्नलनी सांगितलं तसं मोबाईल तेच पुढचा पिढीला आहे. तरी पण एक त्यांना एक हे सांगतो की जस्ट बघा ते हे लोक कसं खेळतात आणि ते लोक कसं खेळतात, त्यांचा टेक्निक काय, हेच. अजून काय बोलू शकत, अजून काय नाही. अजून काय बोलणार पुढच्या पिढीला कसं बोलणार. मी ॲग्नल सरांकडे येतो. ॲग्नल सर, तुम्ही काय सजेशन देणार येणाऱ्या पिढीसाठी? येणाऱ्या पिढीसाठी आता मी काय सांगू. मी आता तिकडे लहान पोरांना बघतो ते लेदर बॉलमध्ये खेळतात. पण मला एक सांगा की लेदर बॉलमध्ये तुम्ही लहानपणापासून तुम्ही त्याला प्रॅक्टिस देतात, पण कुठल्या हिशोबाने कोण बघायला आहे. हां, तुम्हाला फक्त काय ठेवलंय, तुम्ही चांगल्या चांगल्या जिमखान्यामध्ये जावा, चांगले चांगले कोच बघा की तिकडे कोण काय कसं शिकवतो. हे नाही की तुम्ही आपल्या मैदानात आले आणि 4 बॉल टाकले आणि झालं, तुम्ही आपले व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घ्यायचं घाण केली म्हणजे तुम्ही मोठे क्रिकेटर नाही झाले. हे त्याला अर्थ नाही. आणि घरचे काय पाठवतात, अरे जाऊ दे म्हणजे आम्हाला 2 तास तरी घरी आराम मिळेल बायकांना, की पोरं की ते खेळतात
अरे पण हे पोरांना तुम्ही असे शिकवणार ते त्याला काय अर्थ नसतं. तुम्ही स्वतः जावा, तुम्ही बघा की कोण कोण चांगला शिकवतो की नाही, की तिकडे कोण आहे की नाही. तुम्ही पाठवतात, पैसे तुम्ही देतात उगवतात, ते वेस्ट ऑफ मनी आहे. तुम्ही चांगल्या जिमखान्यामध्ये टाका, बघा तिकडे काय आहे. तुम्ही स्वतः तिथे 1-2 तास उभा राहिला तुम्हाला काय होते घरच्यांना. आज प्रत्येक माणूस, प्रत्येक कोणी असू दे, आई वडील असू दे, सगळ्यांना असू दे, आज तुम्ही जर त्या पोरीने पहिला रोलर फिरवायला शिकलं ना तो क्रिकेटर बनणार. त्याशिवाय त्याला अर्थ नाही. क्रिकेटर त्याला हे म्हणत नाही की बॅट गाठले चांगले आणि स्टंप बॅट घेतला आणि तू फिरायला लागला आणि त्याने विकेट बनवला पहिला शिक, नंतर तू क्रिकेट खेळायला शिक, बस त्या. तर ही गोष्ट खरी आहे. कारण जेव्हा तुम्हाला त्या मातीशी प्रेम होणार, जेव्हा तुम्ही खेळपट्टीला आपला मनाला लावून घेणार, जीव देणार त्या खेळपट्टीवर, त्याला तुम्ही समजणार, त्या ती खेळपट्टी तुम्हाला समजणार. ही खरी गोष्ट आहे. सर आपण एक खेळ खेळूया, एक रॅपिड फायर राऊंड एक खेळ आपला. मी काही प्रश्न विचारेन, त्याला तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. सर आनंद शेट्टी सर तुम्हाला पण द्यायची आहेत. तर तुम्ही क्रिकेट खेळले, भले कॉलनीतील इंटर कॉलनी खेळले, कॉलनीच्या बाहेर खेळले, कुठलंही असेल, तुम्ही खेळताना तुमच्या बेस्ट कॅप्टन ज्याच्या अंडर तुम्ही खेळले. सतीश शेट्टी. सर बेस्ट बॅटिंग पार्टनर जेव्हा तुम्ही फलंदाजी करत होते तर फलंदाजी जेव्हा बॅटिंग पार्टनर होते तर बिपिन कदम. सर त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा तुम्ही करायचे. बेस्ट बॉलिंग पार्टनर कोण होते तुम्ही? बेस्ट बॉलिंग पार्टनर सतीश शेट्टीच होता. सर तुम्ही तर यष्टी रक्षण सुद्धा करत होते. सर तेव्हा एसटी रक्षक नितीन कदम होता. मी नाही करायचा. हा. आपला 9 नंबरचा सुभाष ना नितीन कदम करायचा. अँड ही वॉज अ बेस्ट अरे त्यांनी Rubber ball असू दे, एवढे कॅचेस घेते की कोण असं डाय पण मारू शकत नाही. नितीन कदम होता आणि बैठीच्या तो रोलँड होता. रोलँड होता. तर नंतर मी आहे ना इकडे आलो. नंतर तुम्हाला एक स्टोरी सांगू. आम्ही मैदानात कसं गेलो ते. माझा उठ्याबाची झालेला आहे इकडे पोलिसांकडनं, रोडवरती माहित आहे. आणि मी फिल्डिंग करत होतो कुठे काय झालं, नंबर इकडे आम्ही ते लाकडाचं स्टंप इकडे ठेवले. हे मैदान सारखा होता आपला रोड. तेव्हा मी किपिंग करत होता आणि बॉलर कोण होता, बिपिन होता. आणि हा तिकडे मैदानात थांबव. इकडे पोलिसचा बाईक आला, कंप्लेंट कुठे, बैठी चालचा. आणि आले स्टंपला ठोकले. मी स्टंपला काढला पण नाही. तो बोलला चला बसा. कुठे, बोला बसा. सर्वांना घेऊन गेला बैठी आपला पोलीस स्टेशन. आणि तिकडे उठ्याबाची काढला मी. हा कळती बिपिन, मी आणि दोघे होते. आम्ही उठ्याबाची काढला. बोला साहेब, मग आर.टी. कदम साहेबांचा फोन आला, सोडला आम्हाला बोलला डे. मग प्रॉमिस केलं इकडे खेळणारच नाही. मग मैदानात तेव्हा विकेट बनवायचा आमचा प्रोग्राम झालेला. बोल तेव्हा त्या दिवशी आम्ही त्या गवत बिवत काय विकेट बनवलेला. नंतर फर्स्ट फायनल मारलेला आम्ही. विकेट बनवलं तसंच फायनल लेवर गेमचा फर्स्ट फायनल. बेस्ट कॅच एक कॅच पकडला त्याने. तेच विकेट बनवला. आणि असंच तेव्हा पुरा 9 नंबरचा टीम होते सर्व. सुरेन बालाबिला सर्व होते, सुधीर पेटकर सर्व. हा रमेश पल तुम्हाला माहिती आहे. सर्व केला. आणि ते मैदानात तुम्ही बॉल टेनिस टाकला त्याचा स्विंग वेगळाच असतं, समजलं ना. रोडचा काय रबर बॉल होता आमचा. मैदानात माय बोलतोय ना बेस्ट. आणि फर्स्ट टुर्नामेंट असंच टाकितलं. 1000 रुपये होता ना तेव्हा प्राईस. आणि मारलेला आम्ही फर्स्ट. हा पार्वती परिवार गेस्ट. तो ते मारल्यानंतर बोला अजून मग हे होतं ना, इच्छा होतं ना अजून और मस्त करायला. त्या टायमाला निलेश मेहतानी राजधानीचा आपला बापू फालकेला सांगून ते विकेट आपला एक टुर्नामेंट टाकायचं होतं. तेव्हा चंबू जिमखानाचा टीम आलेला. तेव्हा आम्ही इंटरेस्ट इतका घेतलेला की नाही बनाने का विकेट देखणे का. आणि आम्ही दुपारी कडक धूप उन्हात आम्ही
तिकडे उभा राहून त्या मामा इसको पाणी कितना डालने का इसको ये मट्टी कितना असा करून आम्ही ते शिकलं. मग भुस्सा टाकायचा, मग रोलर फिरवायचा, असं ते टेक्निक होतं ते त्याचा मामाचं, त्यांच्याकडनं शिकलेलं, अजून काही नाही. सर त्याच्यानंतर फेवरेट मैदान, तर मी हा प्रश्न विचारू की नको विचारू असं झालं, कारण तुमचं फेवरेट मैदान तर आय थिंक सो तुम्ही खेळपट्टी एवढी सुंदर बनवली, प्लेयर्स दिले, म्हणजे तुमचं फेवरेट मैदान तर सह्याद्रीच असेल. ध्यान दिया. येस यू आमचं याच्यावरती मी जाऊन आहे ना, मी आतापर्यंत आहे ना सकाळी जेव्हा उठतो 7 वाजता 7:30 वाजता खाली आलो ना, तरी पण मी जाऊन आहे ना फक्त मैदानात बघत असतो की मैदानात कोण काय, विकेट कशी आहे का काय आहे का. काय माहिती आहे की मला आताच्या पोरांच्या जे विकेट बनवतात त्यांना सांगायचं असतं तू कुठे आहे की बाबा आता काय की तुम्ही विकेट बनवलेली आहे, पण तुम्ही रोलर फिरवलं आहे की नाही, की काय पाणी दिलं आहे की नाही. कारण तुम्हाला आता एवढी सोय झाली आहे, जे राजा चौगुलेंनी जे बोरिंग करून तुम्हाला पाईपलाईन टाकून सगळं काही दिलं आहे, जे राजा चौगुलेंनी काम केलं ते मी खरंच त्याचा खूप आभारी मानतो. आणि त्याचं खरंच मी हे खूप मानतो त्याला. आणि त्यांनी जे काम केलं कॉलनी करता, त्यांनी जे बनवलं ते वॉकिंग हे बनवलं ते चांगलं केलं, एकदम मला खूप चांगलं वाटतं. बाकी कोणी अजून जेव्हा आरटी कदम नंतर फक्त राजा चौगुले सेकंड नंबर, त्याच्यानंतर अजून पण कोण नव्हतं. फर्स्ट नंबर नंदू कदम, हा आरटी कदम चा लडका नंदू कदम. नंदू कदमने आम्हाला खूप सपोर्ट केला क्रिकेटमध्ये, तर विचारू नका. आम्ही त्यांच्याबरोबर खूप मॅच खेळलो. प्लेबॉय, त्यांचं नाव प्लेबॉय होतं, पण आम्ही हारलो, पण एक रननी हारलो. टोपी लावायचं त्यामध्ये नरेश सावंत आणि विलास सावंत. पण विलास सावंत आज एवढा चांगला, पण एवढा बिचारा आज आमच्या मध्ये नाही, पण एवढा चांगला प्लेअर होता ना, एवढं त्याला आम्ही मी तर मस्करीमध्ये भाताना म्हणतो. आणि एवढा गोड होता ना, 26 जानेवारीला आम्हाला येऊन भेटून गेला. हा 26 जानेवारीला गेल्या वर्षी. आणि तो नंतर याच्या करोना याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये अटॅक आला. आणि एवढं हे झालं ना की असं वाईट वाटलं की आपला कसं, कारण एवढं प्लेबॉय आणि आमचं एवढं संबंध होते ना की फायनलला आम्ही दोघंच असायचो, सुपर स्लॅमर आणि प्लेबॉय, आणि आम्ही हरायचो काय एक रन नाही बस. त्याच्यानंतर तुमच्या करिअर मधली बेस्ट मॅच कुठली? बेस्ट मॅच म्हणजे 14 नंबर. कॅरियर बोललं तर कुठला इकडे काय फुल टोटल. तुमच्या लाईफ मधली बेस्ट मॅच? माझा बेस्ट मॅच माझा कॅरियरचा बेस्ट मॅच तेच असेल आपला 1000 रुपयाचा टुर्नामेंट, कॅनडा इंजिनिअरिंग. ते 14 नंबर मध्ये पण आहे ना, तेव्हा आपला राकेश चव्हाण पण होता, त्याला बॅटिंगला पाठवलेला आणि आग्नल भडकलेला. माहित आहे सतीश शेट्टीने त्याला पाठवलेला राकेशला. पप्पा कुठे राकेश नाही उतर नाही कॅनडा इंजिनिअरिंग मध्ये. त्या मॅचला सतीश शेट्टीने आमचा काय 5 विकेट गेलेला. सतीश शेट्टीने राकेशला पाठवलेला, आग्नेलला नाही पाठवलेला. आग्नेल राग मानत होता, पण राकेशने मॅच काढलेला. राकेश आणि चंद्रा होता बरोबर ना, बालाचंद्रा. तो राकेशने रनिंग बिटवीन मध्ये मॅच काढलेला. याला राग आलेला, पण ठीक आहे ना, होतो ना कधी, आम्ही पण बसतो त्याच्यात. ते बेस्ट मॅच होतं, ते टुर्नामेंट पण बेस्ट. आणि माझा बेस्ट मॅच आहे ना, मी खरं बोलू तुम्हाला, भाईंदर आहे. भाईंदर मी ते आपला आरके पण बघितलंय, पण भाईंदरच्या मॅच मध्ये सतीश शेट्टी आणि रमा खेळत होतो ना, तेव्हा ते बेस्ट असं वाटत होतं की दोन्ही खेळ राहिले. कारण काय माहिती आहे, ते बघितलंय, लाईव्ह बघितलंय आम्ही. इकडनं अँबॅसिडर कार करून 11,001 अँबॅसिडर मध्ये गेलेलं ते. आणि
बाकी तुमचा ते हे बोलता ना आरके 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 आहे ना, बेस्ट टुर्नामेंट आरके आहे, त्याच्यावरून बेस्ट बघितला नाही. आणि ठाणा मी नाही बघितलेला, सतीश शेट्टीचं ते हे भेटलेलं ते मी नाही केलेलं तेव्हा. सर तुमच्या काळातला आवडणारा गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक कोण होते तुम्हाला आवडणारे? किती पण सांगितलं तर आपलंच बोलणार ना आम्ही, खरं बोललं तर आपलंच बोलणार ना. नरेश सावंत फिल्डर, बेस्ट फिल्डर, खो खो प्लेअर पण येते, डार्लिंग येते आपला. आणि गोलंदाज आता काय बोलू, हा आणि काय, आणि किपर बॅट्समॅन मला तर हाच वाटतो आपला आरसीएफचा नो अविनाश जाधव. असा बघायला गेलं तर नरेश सावंत पण सॉलिड असं आहे. पहिला बॉलला रिव्हर्स स्वीप 6 मारायचा खाऊन आहे, पहिला बॉलला रिव्हर्स स्वीप 6 मारायचा खाऊन आहे. नऱ्या तो नऱ्या आहे अभी क्या बोलेगा, पण ऍटलिस्ट बॅट्समन अविनाश जाधव पण आहे. आणि गोलंदाज तर नो चान्स ना. असा बघायला गेला ना, आमच्या टायमाला आम्ही जेव्हा लहान होतो पुरपा सॉलिड होता, पुरपा प्रभाकर स्वामी, पण त्याचं काय हाईट इतकंच वाकून वाकून आमचा मेंदू कमर दुखायचा असा आहे. पुरपा पण ते पहिले आउट स्विंगर होता आणि टप्पा परफेक्ट होता त्याचा. पण सतीश शेट्टी दोन्ही मारायचं ना. अजून काय, आणि मला एक अजित पुतरने होता, तर का होता माहिती का अजित पुत्रने, मला चॅलेंज करून मला बोल्ड घेतलं त्याने. मी त्याला किपिंग करतोय इकडे प्रॅक्टिसला, मग माझा टाइम आला बॅटिंगचा, आणि अजितला बोललो तर कुठे का तुझे कैसा देगा. अजित बोला पहिले बॉल मी आउट लेगा, बोला तू लेके दे. आणि पहिलेच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल क्लीन बोल्ड, तो पण फास्ट राऊंड मारायचा, स्विंग करायचा, आउट स्विंग काय चांगलंच बॉलर होता अजित होता, नाही म्हणून असा. आणि चॅलेंज मध्ये असं नाही, मी राग दिला त्याला, त्याने मला राग दिला आणि मला घेतला त्याने असा. आणि बाकी काय तिघे तर आहेत. तर मी सर दोघांना प्रश्न विचारतो, तुम्ही शेवटचा निरोप काय देणार या क्रिकेटर्सला, व आता जे चालू आहे आपण पाहतोय बाहेरचं वातावरण चालू आहे कोरोनाबद्दल, त्याच्याबद्दल काय निरोप देणार? कोरोनाच्या बद्दल आता काय माहिती आहे, आपण सगळ्यांनी आपला स्वतःला सांभाळून घ्यायला पाहिजे. अजून काय नाही की उगाच आपण सगळ्यांबरोबर ज्या जवळ गेलो की हे केलं, पण तुम्ही आपल्या स्वतःचं लक्ष ठेवा की मास्क हे जरुरी आहे. पण आता बॉलिंग टाकायला तुम्ही सॅनिटायझर हे तर मेन आहे, मेन पहिलं ते करा आणि बाकी काही नाही. पण तुम्ही आपला स्वतःला सांभाळून डिस्टन्सिंग ठेवा की तेवढंच तुम्हाला चांगलं असेल. पण खेळा, तुम्ही मैदानात खेळा, पण तुम्ही एवढं जवळ जाऊ नका की एक दुसऱ्यांना हे इफेक्ट नाही व्हायला, बस तेवढंच, अजून काय. तर थँक्यू अॅग्नल सर, आनंद शेट्टी सर, तुम्ही आमच्या विनंतीचा मान राखला. तुम्ही आम्हाला तुमची सर्व जर्नी सांगितली, कारण तुम्ही जेवढे खेळाडूंची आम्ही मुलाखती घेतली त्यांच्या मुलाखतीमध्ये दोघांचंही नाव आवर्जून घेतलं गेलं होतं. कारण त्यांच्या खेळच्या मागे जर कोण उभा असेल तर ते तुम्ही 2 व्यक्तिमत्व होते ज्यांनी क्रिकेटची कोचची भूमिका पार पाडली. प्रॅक्टिसशाही तुम्ही त्यांना प्रॅक्टिस दिलं, सर्वांना एक समान ठेवलं आणि चांगले खेळाडू तुम्ही प्रेस्सी व टिळकनगरमधून घडवले. हे होते आमच्याबरोबर आज अॅग्नल सर आणि आनंद शेट्टी सर, ज्यांनी आपली पूर्ण जर्नी सांगितली. 9 नंबरच्या मधून रस्त्यावरनं क्रिकेटची सुरुवात केली, करता करता सह्याद्री मैदानात गेले. अनेक टिळकनगरमधील लोकांचं त्यांनी नाव सांगितलं ज्यांनी त्यांना मदत केली, जसं निलेश सरांचं सांगितलं, त्यांनी जर्नी सांगितली. या सर्वांनी यांना मदत केली. सह्याद्रीमध्ये गेले, मैदानात विकेटला जीव लावून
बाळली करून पाणी आणणं, विकेट ठरणं एवढंच नव्हे, पण अनेक लोकांनी चेंबूर जिमखान्याचा जो माळी होता, जो खेळपट्टी तयार करतात त्यांना आणलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिकलं कसं खेळपट्टी बनवली जाते, ती खेळपट्टी तयार केली. खेळपट्टी तयार केल्यानंतर त्या खेळपट्टीवर प्रॅक्टिस, सामने आणि अनेक खेळाडू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचे. एका क्षणी सायंकाळी 5 ते 7 पर्यंत 50-50 क्रिकेटर्स त्या खेळपट्टीवर खेळायला यायचे. तिथून घडलेले क्रिकेटर्स व टिळकनगर क्रिकेटची पंढरी का म्हणलं जातं, पण या खेळपट्टीवर खेळता खेळता सर्वांनी मुंबईचा प्रवास केला आणि पूर्ण महाराष्ट्राभर या खेळाचं नाव झालं. आणि ह्या लेजंड्सला आता सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये ह्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. तर हे होते आनंद शेट्टी सर आणि अॅग्नेल सर ज्यांनी आपली जर्नी सांगितली. तर मी तुमच्यापर्यंत विश्रांती सुट्टी घेतो, भेटूया पुढच्या भागामध्ये. पण पहिले मी एक गोष्ट सांगतो, आम्ही सुरुवात केली होती इंस्टाग्रामवरनं आपण मुलाखती घेत होतो. करता करता आम्ही ग्रुप इंटरव्ह्यूजवर आलो, झूम ॲपवरनं, यूट्यूबला लाईव्ह जा. त्याच्यानंतर आज आपण आलो ऑन फ्लोर, आम्ही स्टुडिओ इंटरव्ह्यूज चालू केलेले आहेत. असे अनेक कार्यक्रम येणार. मी नव्हे, माझी पूर्ण DSPL टीम माझ्याबरोबर जी जोडली आहे, माझ्या बरोबर जे बॅकहँडला काम करतात, अनेक लोक आहेत यामागे. मी या सर्वांपासून सर्व व्ह्युअर्स, सर्व फॉलोअर्स मनापूर्वक आभारी आहोत. तुम्ही आम्हाला जो सपोर्ट केला त्याबद्दल, आणि असंच सपोर्ट करत राहा. अनेक कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. मी तुमच्यापासून रजा घेतो. भेटू पुढच्या भागात. टिल देन, गुड बाय.